हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडी. तर काय सांगावं, ह्या 2-3 दिवसामध्ये मला व्हिडिओ करायला जमतच नव्हतं. त्यामुळं कसं तरी शिळं पाकं ताजं तवानं कसं बी अर्धं निर्धं कसलं बी व्हिडिओ टाकलं बघा. डोक्याला टेन्शन लोकांचा पैशाचं. सगळ्यांना 25 तारखेचा वायदा केला होता. पटापटा 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 फोनच येत होतं नुसतं. पहाटे उजडल्यापासून ते माळूस तर पण मी गावाकडंच असल्यामुळं काय गावाला तर मरणाचा पाऊसच आहे. आले तसेच कसे सण्या निघालोय. ज्या ताईचं पैसे घेतलं होतं त्या ताईचं का नाही कॅश द्यायचं होतं, त्यांच्याकडे फोनपे नाही. ज्याचं फोनपेवर पैसे होतं त्यांचं देऊन टाकलं. पण एका ताईचं राहिलं होतं, तर त्या ताईचं पैसे ह्या बघा, हे 10,000 रुपये आपल्या टब बांधायसाठी घेतलं होतं. तर ती पैसे आता द्यायला चालली या. फेसबुकचं पेमेंट झालं व फेसबुकचा पगार झाला. मग मला माहीत होतं ना फेसबुकचा पगार कधी होणार आहे. मग त्यांना तसा वायदा केला, त्याचं त्याला करून थोडंफार देऊन टाकलं. तरी अजून 30,000 रुपये कर्ज झालेच बघा. म्हणजे 60,000 झालं तर सगळं मिळून 45, म्हणजे टब बांधायला 45 ठरलं होतं. पण ती लवकर टब नाही बांधल्यामुळं ते झालं जरा आगं महाग असं तसं. काय झालं पिला, दुखतंय का तुझं? काय सुसू लागली काय? मग चिकटू दे. ओलीचा पॅन्ट घातली त्याला. आज त्याला बारामती फिरवायला न्यायचं होतं. तर काय दिवस कसा गेला काय कळालं पण नाही. हां, तर अजून आपल्या गाडीला रंगही द्यायचा आहे, मला माहितीच आहे. पण मग म्हणलं अगोदर खेपा तर लागू द्या, हे तर होऊ द्या. मग आता निघाली या. जिथं मी काम करत होते ना तिथं त्या मनीषात ऐकून मी पैसे घेतलं होतं 10,000 रुपये. अनोळखी असून पण त्यांना मला विश्वासानं दिलं होतं. त्यांना दिलं ते 25 तारीख, पण माझं पेमेंट झालं 23 तारखेला. मग म्हणलं यायला लागली होती, पण आज जाईन उद्या जाईन त्यातच दिवस निघून गेलं. तिथून सण्याकडे गेली. म्हणलं सण्याला पण लय दिवस झालं, म्हणलं भेटली नव्हती काय नव्हती. सेल्फीला इथं जरा बसू आपण, व्हिडिओ पूर्ण करते आहे का नाही. तर बारामतीत कुठं काय हे असल्या लांबच्या खेपा तर सांगा जावा. बरेच जण बारामतीतले पण माझे व्हिडिओ बघत असतात. पण आता ती पण माझ्यासारखेच जगायला आलेले आहे का नाही. तरी पण कारभारीनं मी येऊस तर बऱ्याच काही खेपा केल्या. 1-2-3 झाली. एक मुंबईची झाली, परत बारामतीच्या 2-3 केल्या. झालं बरंच त्यांचं बी काम. म्हणजे गाडीच्या हप्त्याचं काय नडलं नाही. जेवढं भांडली, जेवढं टेन्शन घेतलं, कमीत कमी गाडीचं हप्ता तर जावा एवढीच माझी इच्छा होती. तर केलं कारभारीनं काम, त्यामुळं काय टेन्शन नाही. आता रात्री उशिरा आलं ना, त्यामुळं ते झोपल्यात आहे. मग त्या ज्या ताईचं कामावरल्या ताईचं पैसे घेतलं होतं, त्या मनीषा ताईचं, त्यांना पण बिचारीनं मला 1-2 वेळा फोन केला होता. पण ते आपलं असंच कधी येणार आहे, बरं आहे का, तब्येत, कामाचं काय, असं तसं विचारायसाठी केला होता फोन. पण पैशाचं काय बोलतच नव्हता. मी स्वतःहून म्हणायचे ताई 25 तारीख दिली तुम्हाला, मी 25 तारखेला बरोबर पैसे देते. मला लय पैशाची, लोकांचं 10 रुपये जरी असलं ना मला लय काळजी लागते. मला ती उरावर कर्ज नको वाटतं. तरी आमची रूम मालकीन मला म्हणत होती ती मावशी, दादा राहू दे खर्चायला पैसे, आता तुम्ही आला तुमच्या तारा पाहून. म्हणलं नको मावशी, आहो मला लोकांचं पैसे असलं की लय उरावर कार होतो. म्हणलं तुम्ही घेऊन टाका. तरी त्यांचं लाईट बिल राहिलंय. आता बऱ्याच जणांचं दिलं. निलेश दादाचं पण 10,000 रुपये दिलं कालच, ऑनलाईन केलं. पाऊस असल्यामुळे लेट झालं पैसे, नाही तर सगळ्यांचं 23-24 तारखेलाच देऊन टाकलं असतं मी. पण पावसामुळं बाहेर निघायला येत नव्हतं. आणि माझ्याकडे काही ATM नाही, मी काही ATM वापरत नाही. माझा फोनपे ते छोकलीचा बाप वापरतं आणि त्यांचं फोनपे मी वापरते. कारण माझ्या नंबरला तर पहिल्यापासून त्यांचं खातं जोडलेलं आहे, ती मी वापरते. माझं ती वापरतात. आणि फोनपेला काय तेवढं पैसे नाही, आम्ही आपलं खर्चापुरतं ठेवतो. येणार माझं सोशल मीडियाचं पेमेंट असतं ते SBIला येत असतं. मग ते आम्ही अंगठ्यावरच काढतो. तिथलं काय ATM काय नाही आम्हाला.
तर सण्याला आज कपडे घ्यायच्यात, बूट घ्यायचा आहे, घड्याळ घ्यायचं आहे, चष्मा घ्यायचा आहे, सण्याला काय काय घ्यायचं या. एवढ्या दिवस जरा तारांबळ होते आपली, अजून महिन्यात सतत जरा तारांबळ होईनी. आता ह्या महिन्यात नसती झाली तारांबळ, पण कसं ते जरा लोकांचं पैसे द्यायचं होतं. ज्यांचं ज्यांचं घेतलंय सगळ्यांना आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला दिलं होतं पैसे आपल्या अडचणीच्या टायमाला का नाही. जी पण माझ्या अडचणीच्या टायमाला उभं राहतं का नाही, त्यांचं बी वायद्याला 1-2 दिवस होतं मागं पुढं, पण मी देऊन टाकत असते. गाडी लईच ती घासत गेली म्हणून जरा बंद केलं होतं. मी सांगायला लागले होतं तुम्हाला. कसं असतं, व्यवहार क्लिअर असला ना पैसा पाण्याचा, म्हणजे आपल्याला अर्ध्या रात्री पैसे लागू द्या. एका फोनवर मला पैसे कुणी पण देतं का, कारण मी व्यवहार क्लिअर ठेवते. आता बघा ना, ही कामावर आहे अनोळखी, आम्ही दोघीनं 15 दिवस पण नीटनेटकं धड काम केलं नाही. माझ्या 100 सुट्ट्याच झाल्या, तुम्ही बघितलंच. तर त्यांना मी माझी अडचण सांगितली, त्यांना डोळं झाकून माझ्यासाठी का नाही त्या धावून आल्या. माझ्यासाठी अगं हे 10,000 रुपये दिलं होतं. आता त्याला जवळजवळ आपली गाडी घेतली किती दिवस झालं रे पिल्या? 6 जूनला घेतली होती, नाही 3 जूनला घेतली होती ना. आता ह्या 3 जूनला महिना नाही जूनला नाही, जुलैला घेतली होती. 3 जुलैला घेतली होती, पण टब बांधायला म्हणजे 15-20 दिवस झालं आपण वायदा केला होता. मग आज वायद्याच्या ह्यानं आपण त्यांना पैसे द्यायला चाललोय. चालू वाटत नाही मला, पण आता चालायला लागली. जसं मला घेताना मागू वाटत नाही, पहिली गोष्ट तर कुणाला मागू वाटत नाही, पण अडचण असल्यावर काय करणार, सगळं आपल्याला एकटीला घरातलं बघायचं असतं. तरी अजून 5,000 रुपये भाळवणीतलं द्यायच्यात. छोकुलीच्या बापाचा मित्र आहे, तिथं जात असतात ना, तर त्यांना पण ती पण कुणाला देत नाही 10 रुपये सुद्धा, पण छोकुलीच्या बापाला दिलं. कारण छोकुलीचा बाप पण कधी कधी मला न विचारता त्याला द्यायचा 1,000-2,000 रुपये, म्हणून त्यानं पण दिलं. म्हणजे आपण दुसऱ्याची गरज केली तर आपल्या गरजेला कोणी पण उभं राहतंय, हे सगळ्यात महत्त्वाचं. आता ही ह्या ताईचं दिलं का नाही, मग राहतात माझ्या मोठ्या मेहण्याचं पैसे, मग ती पण परत देऊन टाकायचा हप्ता बघत आहे का नाही. आणि ह्या हप्त्यात पण बघत द्यायचं. आता बघा कुणाचं दिलं, हुसेनचं दिलं 5,000 रुपये, नंतर निलेश दादाचं दिलं 10,000 रुपये, परत आणि ही 10,000 25, आणि अजून 5,000 रुपये त्या ह्याचं द्यायचं, म्हणजे भाळवणीतलं. काय बाई गाड्यांचा आवाज, म्हणलं व्हिडिओ पूर्ण करून जा, म्हणलं पैसे द्यायला. बसली होती, एवढीच जागा आहे बसायला इथं म्हणून बसली होती. तर बघा की आता नक्कीच्या लग्नाला कशी 17 लग्न झाले ते. आणि कारभारीनं पण बऱ्यापैकी काम केलं, गाडीला आपलं काम लागलं. म्हणजे इथं नाही लागलं बारामतीत, बाहेरच त्यांना लॉंग ड्राईव्ह केली. मुंबईची 1 खेप केली, इथल्या इथं लोकलला काय 2च खेपा झाल्या. मग तिकडनं मुंबईवरनं पण येताना MIDC खाली करायची होती गाडी, मग ती 1 भरून आली. मग झालं त्यांचं पण बरंच काम झालं. आता काय अडचण नाही आपल्याला. आता 1 दिवस काय 2-4 दिवस जरी कारभारी घरात बसलं तर काय वाटत नाही. तसं काम करून कमीत कमी गाडीच्या हप्त्यापुरतं जर त्यांना काम केलं ना, तर मी आता काम म्हणजे मी घरातलं भागवू शकते, आहे का नाही. पण काय करावं, लेकरं एकीकड, नवरा एकीकड, मी एकीकड, नको झालं या. चल पिल्या चल आपला रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचं. आलेल्या वाटेनं महागार चाललंय, सणाला वाटत असेल, आहे का नाही. ना आपला रस्ता क्रॉस करायचा. आज सणाला बरंच ठिकाणी फिरायला मिळतंय. टायटॅनिक बघायला आम्ही संध्याकाळी आवरून बिवरून जाणार. बघू कामावर काय होतं. मला सगळेजण कामाला वळायचं होतं म्हणून ते उलट्या साईडनं आलं. तर चला मग आता निघाली या पैसे द्यायला. निलेश दादाचं ऑनलाईनच केलं. गाडी पूजेला न्यायची होती पण नाही जमलं. बघू आता छोकलीच्या बापाला जर आज खेप नसली
किंवा उद्या खेप नसले तर मग उद्याच्याला जाऊन येतं निलेश दादाकडे, आहे का नाही. हा आपल्या अडचणीत उभा बी राहिलं हे बरंच काय. जाऊ द्या सोडा, आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का ना. व्हिडिओ लय मोठा झाला. जाऊ द्या, कना लोकांचं पैसे आहे तर द्यायचं. रातभर झोप लागत नाही ना काय नाही. इष्टीत कसं कॅश आणलं माझ्या जीवाला